मित्रहो, नमस्कार. तुम्ही हे वाचलंच पाहिजे या डॉक्टर विद्याधर करंदीकर लिखित लेखसंग्रहातील पहिला लेख, किमया संवेदनांच्या विश्वाची नवी ओळख, मी प्रसाद घाणेकर वाचतो आहे. किमया हे माधव आचवलांचे पहिले पुस्तक, मौजने 1961 मध्ये प्रसिद्ध केलेले. पुस्तकाची दुसरी आवृत्ती तब्बल 31 वर्षांनी आचवलांच्या मृत्यूनंतर 1992 मध्ये निघाली आहे. 1961 मध्ये 5 रुपये किमतीचे हे पुस्तक आता 60 रुपयांना मिळते आहे. ग्रंथालयातून पुस्तक नेताना वाचकांनी व ग्रंथपालांनीही या फरकाची नोंद ठेवावी यासाठी किमतीचा उल्लेख करायचा. अन्यथा 60 रुपये देऊन विकतच घ्यावे एवढे या पुस्तकाचे महत्त्व आहे. केवळ 128 पानांचे पुस्तक. पुस्तकाचा आकारही नेहमीपेक्षा वेगळा. बरीचशी पुस्तके उभ्या आयताच्या आकाराची असतात. हे पुस्तक बरेचसे चौरसाकृती. या आकाराचे दुसरे पुस्तक वाचलेले आढळते ते दुर्गाबाई भागवतांचे पैस. आकारावरूनच पुस्तक आटोपशीर वाटते. पण मला वाटते की हा आकारही पडल्या पडल्या पुस्तक वाचण्यासाठीची सोय नसावी. आचवलांचे लेख वैशिष्ट्यपूर्ण आहेतच, पण पुस्तकाच्या आकारापासून त्यांची सौंदर्य दृष्टी पुस्तकावर फिरली असणार हे जाणवते. पुस्तक अगदी शांतपणे वाचायला हवे. क्वचित एखादा परिच्छेद पुन्हा वाचावा लागतो. कधी विचारांची मांडणी पहिल्या वाचनात स्पष्टपणे समजली नाही म्हणून, तर कधी आपलीच सौंदर्य दृष्टी अधिक सजग होऊन लेखातली सौंदर्य स्थळे पुन्हा शोधू लागते म्हणून. वाचकांची सौंदर्य दृष्टी जागृत करण्यामध्येच माधव आचवलांचा विजय आहे. ही किमया घडावी हेच मुळी किमयाचे प्रयोजन आहे. 13 ललित निबंधांचा हा संग्रह. प्रस्तावनेतच लेखक सांगतो की हे सगळे लेख संवेदना विश्वाशी निगडीत आहेत आणि त्यांचा मध्यबिंदू वास्तुकला हा आहे. स्वतः माधव आचवल एक प्रख्यात वास्तुविशारद होते. दर्जेदार कला रसिक होते. त्यांच्या स्वतःच्या काही प्रगल्भ जाणीवा होत्या. त्यात विचारशीलतेची भर पडून या जाणीवा शब्दांकित झाल्या. त्यांचे प्रतिबिंब दुसऱ्या एखाद्या रसिकमनात उमटावे हा या ललित निबंधांचा हेतू होता. एखाद्या समानशील मित्राशी बोलल्यासारखी या लेखांची भाषा आहे. अगदी पहिल्याच लेखात आपल्या संकल्पना शुद्ध करण्याचे काम आचवल करू लागतात. लेखक म्हणतो की घरांकडे बघताना जी दोन्ही बाजूला असली की रस्ता तयार होतो, ही घरांसंबंधीची कल्पना सोडली पाहिजे. खरेच आहे. काही वेळा अशा अध्यारूत संकल्पनांमुळे आपण सहज मिळू शकणाऱ्या उच्च प्रतीच्या कलानंदाला मुकत असतो. आचवल सारे काही आत्मीयतेने समजावून देतात. मग काही घरे सकाळी बघायची असतात तर काही संध्याकाळी, हा विचारही पटू लागतो. आचवलांना घर हे एक अति नाजूक तंतुवाद्य वाटते. घर म्हणजे टू कम होम यात अभिप्रेत असलेला अगतिक जीवनाचा विसावा असा निष्कर्ष आचवल काढतात. आणि हा निष्कर्ष अशा काही दिमागदार शैलीत की त्यांच्या कनिष्ठ मित्राने वाचकाने मूक संमतीच द्यावी. त्या तिथे पलीकडे या लेखातील आचवलांच्या स्वप्नातले घर टेकडीवर झाड वाढावे तितक्याच सहजतेने वाढलेले घर. पुस्तक वाचताना नकळत आपण या स्वप्नात गुरफटत जातो. या स्वप्नातल्या घरात ऋतूही पाहुणे असतात. हिवाळा येताना या घरासाठी हिमाची लेणी घेऊन येतो आणि वाऱ्याच्या हातांनी ती अंगावर घालतो. लेखकाला वाटते की मिटलेल्या डोळ्यांसमोर नुसता अथांग निळसरपणा असावा आणि आपण त्या निळसरपणात तरंगणारे पीस व्हावे. हा स्वप्न भरला लेख म्हणजे गद्यशैलीतील कविताच आहे. पाण्याची ओळख आपल्याला असतेच, पण माधव आचवल पाण्याची जी ओळख घडवितात तिला तोड नाही.
आपण पाण्याला पवित्र मानले आणि त्याच्यावर प्रेम करायचे सोडून दिले याची लेखकाला खंत आहे. आमच्या नद्यांनाही इतिहास होता. आमच्याही जीवनाचा तो अविभाज्य भाग होता. वेदातील ऋचांचा नाद त्यांच्याही किनाऱ्यांनी ऐकला आहे. संस्कृतीचे लोट त्यांच्याही प्रवाहावरून वाहत गेले आहेत. आर्यबालांनी सरित पूजन करून त्यांच्याही प्रवाहात दीपमाला सोडून दिल्या आहेत, हे सारे लेखकाला आठवते. त्या गतकालाच्या वीरत्या जाणीवेच्या शोधात त्याचे मन वेड्यासारखे धावू लागते. ती जाणीव तर सापडत नाही आणि डोळ्यात मात्र पाणी येते, असे लेखक म्हणतो. हा खरा पाण्याचा शोध. अवकाश आणि प्रकाशाचे संगीत हे लेख मुळातूनच वाचले पाहिजेत. प्रकाशाची पहिली ओळख माणसाला कशी होते याबद्दलचा परिच्छेदच उद्धृत करायला हवा. असाच गुरमटून माणूस एकदा आपल्या छोट्या घरात निजला होता, शांतपणे आईच्या हृदयाचे ठोके ऐकत. त्यावेळी भोवताली सर्व अंधार होता. प्रकाश फक्त आत त्याच्या जाणीवेचा लुकलुकता आणि एक दिवस हे घरकुल मोडून अंधाऱ्या गुहेतून प्रवास करीत तो बाहेर आला, प्रकाशाच्या घरात. या बाहेरच्या प्रकाशाने त्याला कडेवर घेतले. डोळे प्रथमच किलकिले करीत त्याने बघितले. त्याला स्वतःची ओळख पटली आणि अस्तित्वाच्या त्या बेहोशीच्या क्षणात त्याने पहिली ललकारी दिली. हा अनुभव तर तुमचा आमचा सर्वांचाच, मात्र तो शब्दबद्ध करायला जाणीवेचा परिसस्पर्श व्हावा लागतो. आचवलांना हा स्पर्श लाभला होता. आकाराचे असणे, भासणे, रेषांना असणारी शक्ती, गती, दिशा, स्थिर अस्थिरपणा या साऱ्यांचे लेखनातून साक्षात्कार घडविणे आचवलांना सहजपणे जमले आहे. छायाप्रकाशाचा, रंगरेषांचा विचार काहीसा तात्विक असल्यामुळे विचार करीत वाचावा लागतो. किमयामधील एक लक्षणीय लेख आहे तो हणमंताची निळी घोडी हा. घर बांधताना अनेक विचार घर बांधणाऱ्याच्या डोक्यात असतात. मजबूतपणा हवा असतो, बाह्य रूपरंगाचा देखणेपणा हवा असतो, कपाटे, ओटा, कोठीची खोली वगैरे सोयीस्करपणा हवा असतो. याशिवाय खर्चाच्या तरतुदीचा प्रश्न असतो. घर बांधणारा जुन्या विचारांचा बराचसा आत्मकेंद्रित विचार करणारा, त्याला घर बांधणीबद्दल सल्ला द्यायला निमित्त मात्र होऊन आचवल या लेखामध्ये घर बांधणीबाबतचे अनेक विचार मांडतात. मला वाटते की घर बांधण्यापूर्वी प्रत्येकाने हा लेख वाचावाच. अगदी समजावणी पटेना अशी अवस्था असलेल्यांची समजूत पटावी असे सामर्थ्य या लेखात आहे. माळे, कपाटे, न गळणारी स्लॅब हे सगळे घराला हवेच, पण हे म्हणजे घर नव्हे. घर ते की जे स्वप्न होऊ शकते. घराची किती मार्मिक व्याख्या आहे नाही. घर बांधणाऱ्याने घरातील बाकी व्यक्तींच्या वयाचा, आवडीनिवडीचा विचार करून त्यांचीही त्यात सोय पाहावी, म्हणजे मग ते साऱ्यांचं घर होतं. घराचं रूप हे आतल्या जीवनाचे प्रतिबिंब असे म्हणत माधव आचवल एक फार उदात्त विचार मनावर ठसवतात. जीवनातला प्रत्येक व्यवहार सुंदर व्हावा याची आचवलांना फार ओढ आहे. हा लेख म्हणजे किमयातील एक नितांत सुंदर अनुभव आहे. असाच दुसरा अनुभव म्हणजे रूप पाहता लोचनी ही लेखत्रयी. चित्र, शिल्प आणि वास्तू आपण नेहमी पाहतो, परंतु सौंदर्य दृष्टीने या कलाकृती कशा पाहाव्यात याचे मार्गदर्शन म्हणून या लेखांची उपयुक्तता विशेष आहे. चित्र पाहताना चित्रवस्तू आणि चित्रविश्व यांची विभागणी ही जाणीवेला होऊ नये, हे त्या चित्राला निर्मितीची पातळी मिळाल्याची पहिली खूण असते, असे आचवल आग्रहाने सांगतात. चित्र पाहताना ते किती अंतरावरून पाहावे, चित्रावर प्रकाश कितपत पडलेला असावा, चित्र भिंतीवर किती अंतरावर टांगलेले असावे, इतका सूक्ष्म विचार लेखक करतो. चित्र बघण्याची आपली सारी परिमाणे या लेखातून लेखक घडवीत जातो. शिल्पाबद्दलचा लेख हा तर पुस्तकातला परमोत्कर्ष बिंदू ठरावा
इतका अप्रतिम आहे. पुस्तकाच्या सुरुवातीला केशव मंदिर बेलू येथील नृत्यरतीच्या शिल्पाचा फोटो आहे. शिल्प म्हणजे रोखलेल्या गतीचा आभास असे लेखक म्हणतो आणि ते पटवूनही देतो. या नृत्यरतीची अनेकविध सौंदर्य स्थाने लेखकाने समजावून दिली आहेत. या लेखाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे विशिष्ट शिल्प शिल्पशास्त्रज्ञांच्या मते शिल्पकलेच्या घसरणीच्या काळातले शिल्प आहे असे म्हटले जाते. असे का म्हटले जाते त्याचे सांगोपांग स्पष्टीकरण लेखात आहे. तरीही ही कलाकृती लेखकाला आवडली आहे, कारण तिची शक्तिस्थाने लेखक जाणतो. देऊळ बांधणारा राजा विष्णुवर्धन, तो अनामिक शिल्पकार, होयसळ राजांचे ऐश्वर्य संपन्न राज्य, सगळे वैभव काळाच्या केरसुणीने झाडून टाकले तरीही उरलेली ही नृत्यरती, तिचा गंध लेखकाला आकर्षित करतो आहे. संवेदनांची ही तरल मांडणी चकित करणारी आहे. वास्तू या तिसऱ्या लेखातले ताजमहालाचे नवे दर्शन असेच विलोभनीय आहे. या लेखाच्या शेवटी आचवल म्हणतात, रसिकाच्या नकळत त्याचे हृदय हलवणे यापेक्षा कलाकृतीला तरी निराळे काय हवे असते. आचवल कलाकृतीला असे म्हणतात, कलाकाराला असे म्हणत नाहीत, हे लक्षात घ्यायचे. माधव आचवलांची हीच तर किमया आहे. शब्दांची श्रीमंती लाभलेले साहित्यकार आणि त्यांच्या साहित्यकृती अधूनमधून का होईना भेटतात, परंतु संवेदनांची श्रीमंती लाभलेला लेखक फार दुर्मिळ असतो. किमया वाचताना ही संवेदनांची श्रीमंती प्रकर्षाने जाणवते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर उल्लेख आहे, किमया ही एक वाटचाल आहे. दैनंदिन जीवनातील वृक्ष व्यवहारी भूमिकेकडून सौंदर्याने फुलीफुलून आलेल्या विश्वाच्या उत्कट व संपन्न जाणीवेकडचा हा प्रवास आहे. पुस्तक संपल्यावर वाटते की हा नुसता प्रवास नव्हता, नुसती वाटचाल नव्हती, ती एक आनंद यात्रा होती.